अखिल विश्वाला शांतिसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरू पै माऊली तसेच त्यांच्या धर्मपत्नी मातृतुल्य माई या स्वतःवंदन सद्गुरूंचे सुपुत्र जीवनविद्या मिशनचे आजी विश्वस्त प्रल्हाद दादा, त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर पटवर्धन साहेब, सगळे आत्ताचे आजी विश्वस्त, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष शैलेशजी जोशी, माजी सर्व विश्वस्त, माझे सहकारी प्रबोधक प्रचारक गुरुबंधू भगिनीनो, आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आजच्या या पहिल्या दिवशी कृतज्ञतापूर्वक नमस्कार. आज सांगितल्याप्रमाणे की पहिला दिवस आहे आणि सद्गुरूविषयी थोडं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी विश्वस्त मंडळाचा अत्यंत ऋणी आहे. आता या ठिकाणी आपण गुरुपूजन केलं, मानसपूजा केली. खरं म्हणजे ह्या दोन गोष्टी एवढ्या मला प्रिय की त्याच्यातून बाहेर पडायचं नव्हतं आणि तुमच्यासमोर काही बोलावं अशा मानसिक अवस्थेत मी नव्हतो. कारण जीवनविद्या मिशनमध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्यक्ष सद्गुरू आणि माईंचं गुरुपूजन करण्याची संधी अनेक वेळा लाभली आणि तो जो अनुभव होता तो अत्यंत दिव्य असा अनुभव माझ्या अगदी मनःचक्षूसमोर तरळत होता जेव्हा गुरुपूजन इकडे चाललं होतं तेव्हा. आणि मानसपूजेविषयी जेव्हा कळलं तेव्हा एवढा आनंद झाला होता की जुने जे नामधारक आहेत त्यांना त्याची कल्पना आहे. त्यापैकी आमचे आता गणेशजी आपटे ते नाहीत, त्यांच्या पत्नी नाही आहेत, परंतु या ठिकाणी त्यांचे सहकारी अशोकजी परब आहेत, कारण ते पूर्वी टिळकनगरला राहायचे. त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच्या आठवल्या की असं मन भरून निघतं आणि सद्गुरूविषयी काय बोलावं हा आपल्या समोर प्रश्न उभा राहतो. परंतु सद्गुरूंचा हा जो महिमा हा अगाधच आहे, आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या संतांनी, सगळ्या विचारवंतांनी सद्गुरू महिमा अगदी मुक्त कंठाने गायलेला आहे. कारण माणसाला खऱ्या अर्थाने सुखी करण्याचं सामर्थ्य या अध्यात्मविद्येमध्येच आहे. आणि अशी अध्यात्मविद्या अगदी अधिकारवाणीने सांगण्याचं कार्य फक्त सद्गुरूच करू शकतात. आणि म्हणून आपण जेव्हा सगळे संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात आधी आधी, म्हणजे त्याला फार महत्त्व आहे. 2 वेळा सांगतात ते, धरावे ते पाय आधी आधी, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. लोह परिसाची नसाय उपमा, सद्गुरू महिमा अगाध. तुका म्हणे कैसे आंधळे जन, विसरोनी गेले खऱ्या देवा. तुकाराम महाराज सद्गुरूंना खरा देव म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण सद्गुरूंच्या प्रबोधनातून आपल्याला मिळतं. देतो तो देव. आणि सद्गुरू आपल्याला एवढं काही देऊन राहिलेत की त्याचा आपल्याला परतफेड करता येणार नाही. आणि या संबंध आपल्या जीवनामध्ये, तुम्ही जीवनविद्या मिशनमध्ये आला, ज्यांनी प्रत्यक्ष सद्गुरूंकडून अनुग्रह घेतला किंवा तदनंतर सद्गुरूंच्या आज्ञेने ज्या ज्या प्रबोधकांनी आपल्याला अनुग्रह दिला आणि जे तुम्हाला करायला सांगितलं प्राथमिक उपासना, ते करता 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 तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही पाहिले असतील. आपण जेव्हा पाहतो ही जी अध्यात्मविद्या आहे ती अतिशय सुंदर, सुरेख, सुखकारी, कल्याणकारी, सर्वात म्हणजे मंगल आहे, पवित्र आहे आणि ती काल्पनिक नाही आहे.
तर ती अनुभवण्याजोगी आहे. परंतु ते अनुभवण्याकरता त्याचं मांगल्य, त्याचं पावित्र्य, त्याचा व्यावहारिक उपयोग अनुभवण्याकरता आपल्याला ज्ञानी सद्गुरू भेटावे लागतात. आणि ते जेव्हा आपल्याला हे ज्ञान देतात तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळायला लागतं. कारण ही जी अध्यात्मविद्या आहे, जे सद्गुरूंचं महत्त्वाचं असं आपल्याला देणं आहे, ही समजण्याकरता माणसाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या ठिकाणी तीव्र जिज्ञासा असावी लागते. मला हे समजून घ्यायचं आहे एवढी तीव्र जिज्ञासा त्या व्यक्तीच्या ठिकाणी असावी लागते. ही तीव्र जिज्ञासा असल्याच्याबरोबर सद्गुरूप्रती आपण आपली जी शरणागती आहे ना, ती अपरंपार शरणागती लागते. जोपर्यंत आपण सद्गुरूंना पूर्णपणे शरण जात नाही तोपर्यंत सद्गुरू या ज्ञानाची ढुशी आपल्याला मारता येणार नाही. जेव्हा गाईला वासराला पानं जेव्हा फोडते तेव्हा त्याला ढुशी मारावी लागते. सद्गुरूंना ढुशी मारल्याशिवाय हे ज्ञान आपल्याकडे संक्रमित होत नाही. आणि ते केव्हा शक्य आहे? ते एकाच वेळी शक्य आहे, म्हणजे सद्गुरूप्रती आपण अत्यंत प्रेमपूर्वक आदराने सद्गुरूप्रती शरण असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण सद्गुरूंना शरण असतो तेव्हाच आपल्याला ते कळायला लागतं. म्हणजे एका बाजूला आपल्याला तीव्र जिज्ञासा पाहिजे, मला ते कळलं पाहिजे, आणि त्याचबरोबर गरज आहे ती सद्गुरूप्रती शरणागती. आणि सद्गुरू आपल्याला जे काय शिकवतात, समजा दिव्यबोध, दिव्य साधना, हा आपण अट्टहासाने त्याचं पालन केलं पाहिजे. आणि असं काय होतं की आपल्याला जीवनामध्ये हे जेव्हा सगळं मिळतं ते हळूहळू आपला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अहंकार कमी कमी व्हायला लागतो. तो एकदम कमी होत नाही. हा अहंकार कमी कमी होता होता माणूस निवांत व्हायला लागतो बघा. आणि मग ईश्वररूपी स्वरूपाकार म्हणजे काय हे सद्गुरूंकडून समजायला लागतं. आपल्याकरता ते फक्त शब्द असतो. ईश्वर स्वरूपाकार होणं हा अंतिम उद्दिष्ट आपला आहे. परंतु ईश्वर स्वरूपाकार होण्याकरता माणसाला गरज आहे ती हळूहळू अहंकार कमी करण्याची आणि निवांत होण्याची. हे सद्गुरू मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरूंचं नियमित मार्गदर्शन असावं लागतं. या जीवनविद्या मिशनमध्ये हे मी तुम्हाला का सांगतो की सावधतेचा मी इशारा आपल्याला एवढ्याकरता देतो की अनेक लोक जीवनविद्या मिशनमध्ये आले आणि सद्गुरूंनी हे ज्ञान मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढं उपयुक्त आहे, म्हणजे त्याचा उपयोग हा शारीरिक आरोग्याकरता होऊ शकतो, मनशांतीकरता होऊ शकतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मज्ञानापर्यंत आपण या माध्यमातून जाऊ शकता. याचा उपयोग आपण व्यवहारात पण गरज पडली तर करू शकतो. म्हणून आपल्या जीवनातल्या समस्या सोडवण्याकरता कधीकधी याचा वापर माणूस करू शकतो. एवढं सामर्थ्य या ज्ञानामध्ये आहे. परंतु त्याची आवश्यकताच भासत नाही तुम्हाला. हे कारण तुम्ही जेव्हा सद्गुरूंकडून हे ज्ञान हळूहळू आत्मसात करायला लागता तेव्हा आपल्या जीवनात जे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याविषयी आपल्याला काही काळजी वाटत नाही, कारण मार्ग सापडत जातो. हा अनुभवाचा भाग आहे. मी आपल्याला का सांगतो आहे की पूर्वी अनेक असे नामधारक होते, सद्गुरूंकडे आले, आणि ही अध्यात्मविद्या, त्याचा दिव्यबोध, दिव्य साधना, हा माणसाला त्याचं कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्याकरता, त्याचा संसार सुखाचा करण्याकरता उपयुक्त पडेल आणि लोक सुधारतील, लोकांचं कल्याण होईल. म्हणून सद्गुरूंनी अगदी उदार असते हे ज्ञान लोकांना दिलं. उदार असते. मग बघितलं नाही की तो काय शिकलेला आहे, त्याच्याकडे जिज्ञासा आहे का, त्या माणसाकडे अहंकार कमी झाला आहे का, तो माणूस निवांत होण्याच्या लायक आहे का, तो अभ्यास करू शकतो का,
ह्या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत, ज्या पूर्वीच्या संतांनी पाहिल्या, त्या सद्गुरूंनी त्यांना थोडं बाजूला ठेवलं आणि लोकांच्या कल्याणाचा विचार केला. आणि अगदी उदार असते हे ज्ञान सद्गुरूंनी दिलं. आपण जेव्हा म्हणतो सद्गुरू महिमा आघात, याचं प्रत्यक्ष आपल्याला याचा अनुभव येतो. परंतु हजारो लोकांना हे ज्ञान सद्गुरूंनी दिलं, पण ते सर्वांना पेललं नाही. ते पेललं नाही कारण ते शिवधनुष्य पेलण्याकरता मी मगाशी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येका ठिकाणी असाव्या लागतात. त्याचा शिक्षणाचे काही संबंध नाही. तुम्ही काय शिकले आहात, तुम्ही काय विद्वान आहात, तुम्ही काय गरीब आहात, श्रीमंत आहात, कुठल्या जातीच्या धर्माच्या काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त सद्गुरूप्रती शरणागती असावी लागते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जिज्ञासा, जेवढी जिज्ञासा ना तेवढं ते आपल्याला लगेच कळायला लागतं, लवकर लवकर कळायला लागतं आणि मग आपण अभ्यास करायला लागतो. तर एकदा घडलेली अशी घटना की सद्गुरूंकडे आलेले अनेक लोक सद्गुरूंनी दिलं तेव्हा सद्गुरूंना अपेक्षा होती की ते हे ज्ञान दुसऱ्यांना पोहोचवतील. आणि लोकांनी शब्दज्ञान स्वीकारलं, परंतु त्यापैकी असे काही नामधारक होते की सद्गुरूंनी त्यांना हे ज्ञान दिलं. हे ज्ञान दिलं त्यांना, ते जेवढं जमेल तेवढं त्यांना आकलन पण झालं असेल, परंतु ते झाल्यानंतर हा जो सद्गुरूप्रती जी शरणागती असावी लागते ती फार महत्त्वाची आहे. आणि अहंकार थोडा थोडा कमी होणं आणि निवांत होणं ह्या ज्या क्रायटेरिया आहेत, हे काही लोकांना जमलंच नाही. त्यामुळे ईश्वर स्वरूपाकार होण्याचं तर बाजूलाच राहिलं, उलट त्या लोकांना असं वाटायला लागलं की सद्गुरू आम्हाला हे ज्ञान देत आहेत, ह्याची काही त्यांना किंमत वाटेना. आणि त्यामुळे छोट्या छोट्या कारणावरून, म्हणजे एक तर नामधारक असे होते की सद्गुरूंनी त्यांना खूप त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांनी एवढं कार्य केलं जीवन विद्या मिशनचं की अनेक शाखा स्थापन केल्या. त्या शाखांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला. उत्तम प्रबोधनकार, उत्तम वक्तव्य, उत्तम ओरेटिंग, अगदी सुंदर सद्गुरूंना अभिप्रेत असलेला एक जर प्रचारक प्रसारक असेल अशी ती व्यक्ती. परंतु एकदा आम्ही मंदिरामध्ये, म्हणजे आपलं जे काळा चौकीला हनुमान मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आमची एक सभा होती त्या ठिकाणी, आणि काहीतरी चर्चा चालली होती प्रचार आणि प्रसार ह्या बाबतीत. तर कोण कोण आपापली मतं मांडत होते. तर त्या सभेमध्ये त्याने आपलं एक मत मांडलं. तर काही लोकांनी ते बरोबर नसल्यामुळे त्याला विरोध केला. साधी गोष्ट, विरोध केला. तो विरोध केल्याबरोबर त्यांना एवढा राग आला की मी प्रचार आणि प्रसार करतो, मला माहीत आहे कशा शाखा स्थापन करायच्या, आणि तुम्ही माझं ऐकत नाही, तुम्ही ठराविक लोकांचंच ऐकता. आणि एवढा राग आला सभेतून उठून निघून गेले. बघा, हा प्रचार करणारा प्रसार करणारा माणूस, उत्तम प्रबोधनकार, उठून गेले. सद्गुरू, अरे थांब थांब, सद्गुरू म्हणतात. थांबले नाहीत. ते गेले, प्रबोधन करण्याचं बंद केलं, इतर ठिकाणी जायचे ते बंद केलं. सद्गुरूंनी त्यांना निरोप पाठवला, फोन केला. सद्गुरूबरोबर फोनवर बोलायला तयार नाहीत. नंतर सद्गुरू एवढी प्रेमळ, एवढी सद्गुरूंची त्यांच्यावर प्रेम होतं की त्यांनी स्वतःचा 1-2-3 माणसं त्यांच्याकडे पाठवली समजावून सांगायला, अरे तू मला येऊन भेट, तुझे काय गैरसमज आहे ते मी दूर करतो, पण असा तू करू नको. कारण सद्गुरूंना माहीत होतं की जीवनविद्येच्या बाहेर माणूस गेला की माणसाचं नुकसान होणार. सद्गुरू नेहमी वर्णन करत असत, झाड असतं आणि त्या झाडावर फांद्या असतात, त्याला पानं असतात, फुलं असतात आणि बहरलेलं असतं सुंदर झाड. ते पान जोपर्यंत त्या झाडावर आहे तोपर्यंत त्या झाडाला मान आहे. ते त्या झाडाचा एक अविभाज्य भाग आहे. किंबहुना ते झाड मोठं करण्याकरता त्या प्रत्येक पानाचा काही ना काही योगदान असतं. आणि त्या पानामुळे
त्या झाडाची शोभा असते आणि त्या झाडामुळे त्या पानाची शोभा असते, अशी एकमेकाशी त्यांचा संबंध आहे. तर असं पान जर त्या झाडापासून गळून पडलं तर ते हवेत उडून जातं, त्याला काही महत्त्व राहत नाही, काही किंमत राहत नाही. हे सांगत असताना हे सद्गुरूंचं नेहमी उदाहरण असायचं. आणि नेमकं तसंच घडलं. ती व्यक्ती निघून गेली आणि त्यानंतर त्यांचं एवढं नुकसान झालं, म्हणजे कौटुंबिक नुकसान झालं. आणि एक उत्तम प्रबोधनकार, एक उत्तम प्रचारक आणि प्रसारकाला मुकावं लागलं जीवन विद्या मिशनला. कारण सद्गुरूंनी त्यांना सगळ्या साधना दिल्या होत्या, परंतु एक गोष्ट त्यांच्याकडून घडू शकली नाही, ते म्हणजे सद्गुरूप्रती शरणागती. आणि हळूहळू अहंकाराचा त्याग आणि निवांत होणं, ह्या ज्या क्रायटेरिया आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत आपण लक्षात घ्या. म्हणून सद्गुरूंचा महिमा अपरंपार आहे आणि अगदी सहज आपल्याला हे सद्गुरू शिकवत असतात, परंतु आपलं तिकडे लक्ष नसतं. म्हणून आपण आता बघा की सद्गुरूने जर आपण वेगवेगळ्या माध्यमातून, आता आपण पुस्तकाचं प्रकाशन केलं या ठिकाणी. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सुरुवातीला सद्गुरूंची प्रबोधनं असायची तेव्हा एका हॉलमध्ये टेप रेकॉर्डिंग मशीनवर अनुग्रह दिला जायचा, टेप रेकॉर्डिंग मशीन. आणि बाजूलाच जिथे आमचं गुरुपौर्णिमा चालायची त्याच्या बाजूच्या हॉलमध्ये असायचं. तर कोणीतरी सद्गुरूंना सांगायची, बघा हे गुरुपौर्णिमा आहे आणि टेप रेकॉर्डिंग मशीनमध्ये अनुग्रह देतात. तर सद्गुरू नाही म्हणा, अरे काय नुसता अनुग्रह देणं म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं नातं प्रस्थापित करणं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही. तर त्याने अनुग्रह घेतल्यानंतर ही प्राथमिक गोष्ट आहे. तर ही प्राथमिक गोष्ट कशी, तर लग्न होतं, ही संसाराची पहिली गोष्ट आहे. त्यानंतर संसार सुरू होतो, नवरा बायकोने एकत्र नांदायचं असतं, मुलं होतात त्यांना सांभाळायचं असतं, संसार करायचा असतो. म्हणजे लग्न ही प्राथमिक गोष्ट आहे. तसं अनुग्रह हे गुरु आणि शिष्य यामधलं नातं प्रस्थापित करण्याची एक प्रथम पायरी आहे. परंतु त्यापुढे जे मार्गदर्शन लागतं त्याने तो सत्शिष्य होतो. सद्गुरू नेहमी म्हणायचे, शिष्य आणि सत्शिष्य याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे तो सत्शिष्य होण्याकरता त्याला नित्य मार्गदर्शनाची गरज असते. तर एकदा टेप रेकॉर्डर मशीनवर आपल्याला त्यांनी दिलं तर ते पुरेसं आहे का, तर सद्गुरू म्हणायचे हे काय बरोबर नाही. आणि तुम्ही वाचलं असेल, अंधार अंधश्रद्धेचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये सद्गुरूंनी याच्यावर ते प्रकरण आहे, सद्गुरू प्रकरण, त्याच्यावर सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर अमृत मंथन या पुस्तकामध्ये सद्गुरूंनी त्याविषयी लिहिलं आहे. परंतु सद्गुरूंच्या नंतर लक्षात आलं की बघा माऊलीचं अंतःकरण काय आहे. मी सद्गुरू महिमा आघात म्हणतो ना, ते तुमच्या आता लक्षात येईल की सद्गुरूंच्या लक्षात आलं की मी माझ्याकडून एक किती दिवस कार्य चालणार. मग सद्गुरूंनी जवळजवळ 45 शिष्यांना अनुमती दिली की तुम्ही अनुग्रह द्या माझ्या वतीने. आणि मग ते 45 शिष्य अनुग्रह द्यायला लागले. त्याचा फायदा असा झाला की बाहेरच्या ठिकाणी लोकांना अनुग्रह मिळायला लागला. कारण अनेक लोकांनी येऊन सांगितलं की तुम्ही शाखा स्थापन होते, परंतु अनुग्रह देण्याकरता लोकांना मुंबईत यावं लागतं. तर त्यामुळे ते लोक दुसऱ्या संप्रदायाकडे जातात आणि तिकडे नुकसान होतं त्यांचं. तर तुम्ही जर शिष्यांना, काही ठराविक शिष्यांना अनुमती दिली तर अनुग्रहाची सोय उपलब्ध होईल. त्याप्रमाणे सद्गुरूंनी अगदी उदार अंतःकरणाने या लोकांना, काही शिष्यांना अनुमती दिली. आता तुम्ही जर बघाल अमृत मंथन या पुस्तकामध्ये सद्गुरूंनी हे स्वतःच मान्य केलं की आज सगळा हा वेगवेगळा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा हा काळ आहे. तर सीडीच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा सद्गुरूंचा बोध लोकांना ऐकवता येतो. आणि एक अधिकारी व्यक्ती ज्या आहेत त्या अधिकारी व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन आपल्याला देणं शक्य आहे. हे सद्गुरूंनी जाणलं आणि या पुस्तकामध्ये प्रकरण आहे. त्या शेवटच्या प्रकरणात, सद्गुरू प्रकरणामध्ये तुम्ही जर वाचलं लक्षात येईल की सद्गुरूंनी अनुमती दिलेली आहे. म्हणून प्रल्हाद दादा तुम्हाला आता
पूर्वतयारी देतात ती सद्गुरूंच्या अनुमतीने देतात, हे आपण लक्षात घ्या. अगदी लिखित आहे. म्हणजे प्रल्हाद दादा किंवा तुम्ही लोक जे वेगवेगळ्या साधना घेता, तुम्ही बेसिक कोर्स करता, ॲडव्हान्स कोर्स करता, नंतरचा ॲडव्हान्स कोर्स 1, 2, 3 करता आणि मग तुम्हाला पूर्वतयारी मिळते. ही पूर्वतयारी तुम्हाला जी मिळते ती सद्गुरूंनी त्यात वाक्य आहे, अधिकारी व्यक्ती करून तुम्हाला हे ज्ञान मिळेल. म्हणून मी आपल्याला आपण सजग असलं पाहिजे. सद्गुरू एवढे माऊलीचं हृदय अंतःकरण की सद्गुरूंनी आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला हे ग्रंथ अगदी 200 रुपयामध्ये 4 ग्रंथ आपण घेऊन जा असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये हा अंधार अंधेचा ग्रंथ आहे ना, हा अतिशय सुंदर ग्रंथ आहे. यामधली जी प्रकरणं आहेत ना ती अत्यंत सुंदर तऱ्हेने सद्गुरूंनी लिहिली आहेत. मग इतर ग्रंथातलं वाचन याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही वाचून बघा, ह्याच्यातलं सद्गुरू प्रकरणात तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल की सद्गुरूंनी काहीतरी आगळं आणि वेगळं सांगितलं आहे. तसं जे अमृत मंत्र ते एव्हरग्रीन पुस्तक आहे, त्याच्याविषयी वादत नाही. प्रपंच आणि परमार्थ म्हणजे तुम्हाला म्हणून तर सांगितलं जातं ना 10 वेळा हे पुस्तक वाचा आणि मग तुम्ही पूर्वतयारीला या. त्याचं कारण आहे की अतिशय सुंदर असं मार्गदर्शन या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं. म्हणून एक ग्रंथ आपल्याकरता आहेत. आज गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेने म्हटल्याप्रमाणे सद्गुरूंचं स्मरण फार महत्त्वाचं आहे, सद्गुरूंचं अनुसंधान फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अनुसंधानाकरता हा एक सोपा मार्ग आहे, तो आपण त्याचा अवलंब केला पाहिजे. मी तुम्हाला सद्गुरू जेव्हा आपल्या ग्रंथामधून नवविधा भक्तीविषयी बोलत असतात तेव्हा सर्वात या नवविधा भक्तीमध्ये पदसेवन हा एक त्याच्यातला प्रकार आहे नवविधा भक्तीमधला. आणि आपल्या साधकाच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे. आता नेमकं म्हणजे काय तर बघा की सद्गुरूंचंच त्या पदसेवन करणं हे आता म्हणजे सद्गुरूंच्या पश्चात आपल्याला शरीराच्या अंगाने शक्य नाही, परंतु त्यावेळी ज्या ज्या लोकांना ते शक्य होतं आणि सद्गुरूंची शरीराच्या अंगाने व्यवस्था राखण्याचं काम ज्या ज्या लोकांना मिळालं तो एक त्याच्यातला प्रकार आहे. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार असा आहे त्याच्यात पदसेवनमधला की सद्गुरूंना अभिप्रेत असलेलं कार्य करणं, हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार सद्गुरूंनी दिव्यबोध दिव्य साधना दिलेली आहे त्याचा अभ्यास करणं, हा तिसरा प्रकार. म्हणजे आपण सर्वसामान्य जे साधक आहोत यांच्याकरता हा मार्ग किती सोपा आहे बघा. कारण ही एक सेवा घडते, 3 प्रकारे घडते. म्हणजे जे लोक भाग्य नव्हते त्यांना प्रत्यक्ष सद्गुरूंच्या शरीराची व्यवस्था राखण्याचं महत् भाग्य लाभलं. म्हणजे आता पारड्या आपल्या इकडे आहेत, इकडे बसतात. आता किती वर्षापासून ते सद्गुरूंची सेवा करायची. असे अनेक नामधारक आहेत. मी म्हणजे मी 30 वर्ष आहे, मी पाहिलं. आता सद्गुरू दादरला राहायचे, सद्गुरू बऱ्याच वेळा आमच्या घरी येणं व्हायचं सद्गुरूंचं, तेव्हा थोडीफार काहीतरी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळायची. असे अनेक लोक ज्यांना सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली. हा एक भाग. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सद्गुरूंना अभिप्रेत असलेलं कार्य आपण सातत्याने केलं पाहिजे. आणि इथे मग तुमचं ग्रंथदिंडी, संपर्क फेरी, कार्यात सहभागी होणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. कारण सद्गुरूंना ते अभिप्रेत आहे. प्रबोधन करणं, व्याख्यानं करणं, शाळा कॉलेजमध्ये जाणं, तिथे प्रबोधन करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सद्गुरूंना अभिप्रेत आहेत. आणि म्हणून या जेव्हा आपण करतो तेव्हा सद्गुरूंची सेवा घडते. म्हणून नामधारकांना ही सेवा करायला काहीच अडचण नाही. आणि तिसरी म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमची पूर्वतयारी करून घेतली जाते तेव्हा तुमची जी तयारी होते तिचा आपण अभ्यास केला पाहिजे. जोपर्यंत आपण त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत आपण ईश्वर स्वरूपाकार होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू मार्गदर्शनाचं केवढं महत्त्व आहे आपण लक्षात घ्या. आणि ही जर गोष्ट लक्षात घेतली तर आपण सद्गुरूंचा जो महिमा आहे, सद्गुरूंचं महत्त्व आहे जीवनामध्ये ते अपरंपार आहे. मी आता हे थोडं आपल्याला अध्यात्माच्या अंगाने सांगितलं. संसाराच्या अंगाने जर बोलायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलेही संत आपल्याला सांगत नाहीत की तुम्ही माझ्याकडे या
मी तुम्हाला अनुग्रह देतो आणि तुमच्या सगळे प्रश्न मी सोडवतो. किंवा तुम्ही बसा, मी तुमच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुम्हाला आत्मसाक्षात्कार करून देतो, असं कोणी सांगत नाहीत. सद्गुरूंनी कधीही सांगितलं नाही. सद्गुरू म्हणालेत मी तुला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण तुझ्या ठिकाणी जिज्ञासा असली पाहिजे, प्रयत्न असला पाहिजे, सद्गुरू शरणागती असली पाहिजे आणि दिव्यबोध आणि दिव्य साधना हे जे मी चरण आहेत ते तुला घट्ट धरता आले पाहिजेत. हे जर तुला जमलं तर तुझी प्रगती होईल. मग हे एकदा लक्षात आलं की माणसाच्या संसारातल्या अडचणी कोण सोडवणार, हा सर्वसामान्य माणसाचा हाच प्रश्न असतो. माझ्या संसारातल्या अडचणी कशा सोडवायच्या. सद्गुरूंनी छोटं छोटं मार्गदर्शन सांगितलं. तुम्ही प्रार्थना म्हणा, हरिपाठ करा, नामस्मरण करा, कार्यात सहभागी व्हा, याने भरपूर पुण्य मिळतं आणि माणसाच्या जीवनातल्या समस्या हळूहळू सुटतात आणि मार्ग सापडतो. हा लाखो लोकांचा अनुभव आहे. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे की माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख असतं तेव्हा सुखात कसं राहायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो. बघा, जेव्हा कारण काय, पूर्वायुष्यामध्ये केलेल्या कर्माची फलश्रुती जर वाईट कर्म केली असतील तर दुःख वाट्याला येणं हे कर्मप्राप्त आहे. पण दुःख वाट्याला आलं तर आपण आनंदात कसं राहायचं, सुखात कसं राहायचं, याला मार्गदर्शन लागतं. संत तर इथे लागतात. नाहीतर काय, माणसाच्या वाट्याला अपयश आलं, दारिद्र्य आलं, दुःख आलं की तो माणूस गर्भगळीत होतो आणि त्याला काय करायचं हे कळत नाही. सद्गुरूंनी अनंत उपकार केलेत आपल्यावर, अनंत उपकार, की दुःखाच्या परिस्थितीत, संकटाच्या परिस्थितीत अपयश आलं तर त्याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं आणि ते करत असताना सुखात कसं राहायचं हे सद्गुरूंनी आपल्याला शिकवलं. मी जीवनविद्या मिशनमधले म्हणजे कितीतरी लोकांच्या कुटुंबामध्ये तुम्हाला एवढ्या समस्या आहेत की त्याचं तुम्हाला कल्पना करवणार नाही, पण त्याच्यातून ते सद्गुरूंच्या या ज्ञानामुळे, मार्गदर्शनामुळे ते बाहेर पडले. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे एक उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल. आपल्याकडे संजय खरे म्हणून एक नामधारक आहेत. ते आता बेसिक कोर्सला फॅकल्टी आहेत, नेहमी आमच्या मायमच्या अभ्यास वर्गाला येतात आणि खूप ठिकाणी प्रबोधनं करतात. ते एका कंपनी म्हणजे कमर्शियल आर्टिस्ट, गोल्ड मेडलिस्ट आहेत. ते फार भारी हुशार माणूस आहे, एकदम अतिशय हुशार. आणि सद्गुरू नितांत श्रद्धा, सद्गुरू प्रेम करणारे आणि सद्गुरू त्यांना अगदी व्यक्तिगतरित्या खूप वेळा त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, एवढी व्यक्ती. आता काय झालं की वयोपरत्वे त्यांचे वडील जवळजवळ 94 इयर्स, 94 वर्षामध्ये ते म्हातारे होतात आणि आता त्यांचा आता त्यांचा देहावसान होणार आहे. काय होतं की घरामध्ये ही आता घटना घडणारच आहे. तर घरामध्ये त्यांची आई, त्यांची पत्नी, ते आणि त्यांचे वडील आहेत आणि आता शेवटचा क्षण जवळ आलेला आहे. ते झोपलेले आहेत आणि ते स्वतः अत्यंत हुशार, नामस्मरण करण्यात अगदी हुशार, आणि त्यांनी अथर्व शीर्ष, राम रक्षा अशी ही जे काय काय महत्त्वाची ती पुस्तकं आहेत त्यांचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलं आहे. त्याने अथर्व शीर्षाचं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे मराठीमध्ये तुम्ही ऐकाल तर संस्कृत आणि मराठी याच्यात फरक जाणवणार नाही, एवढं उत्तम केलेलं आहे. रामरक्षा असं त्याने सुंदर तऱ्हेने लिहिलं. तर ज्यावेळी त्यांचा शेवटचा क्षण येतो तेव्हा हे तिघं बसलेली असतात. सद्गुरूंनी त्यांना खूप मार्गदर्शन केलेले असतं आणि मृत्यू म्हणजे काय याची पूर्ण कल्पना असते. वडिलांना कल्पना होती, त्यांच्या आईला कल्पना होती, त्यांच्या मिसेसला कल्पना होती. तर ते शेवटच्या क्षणाला वडील झोपलेले आहेत आणि त्यांचं हा जो शेवटची घटका आहे ती अगदी स्मूथली व्हावी, कंपोज व्हावी, निवांतपणे व्हावी असं त्यांना वाटत होतं. कारण ते मनाने त्यांची तयारी झाली होती, वडिलांची आणि कुटुंबातल्या लोकांची. तर ते बसलेले आहेत आणि शांतपणे हरिपाठ एक आवर्तन केलं, प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. प्रार्थना म्हणता 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 त्यांचा देह हळूहळू निवांत व्हायला लागला. आणि आता क्षण आला की शेवटचा श्वास हा केव्हा येईल सांगता येत नाही. बघा हे घडतं आहे त्यांच्या घरात. आणि त्यांनी
त्या ठिकाणी सद्गुरूंनी दिलेले गीत म्हणायला सुरुवात केली, गीतं म्हणायला. आणि म्हणून तो नाथांचा जय जयकार हे जे गीत आहे ना, बोला जय जयकार नाथांचा, आदिनाथांचा जय जयकार नाथांचा, ते एवढं गीत त्यांना प्रिय होतं त्याच्या वडिलांना. कारण आदिनाथापासून ते सद्गुरुनाथापर्यंत ते गीत आहे, तुम्ही सर्वांना ते परिचित आहे. हे गीत त्या घरातली लोक म्हणतायत म्हणतायत म्हणतायत. आणि हे गीत म्हणता म्हणता बेटा सद्गुरुनाथांचा जय जयकार सद्गुरुनाथांचा हे म्हटल्याबरोबर शेवटचा श्वास त्यांनी सोडला आणि या जगाचा निरोप घेतला. शांतपणे घडलं. आता ही जी तयारी आहे ना, ही तयारी करू शकतो का ऑर्डिनरी माणूस? जर आपली साधना नसेल, सद्गुरूप्रती शरणागती नसेल, तर आपण हे तुम्हाला एकदम विचित्र वाटेल, असं कसं होऊ शकतं? म्हणजे सद्गुरूंचा जो महिमा अगाध आहे ना, त्यावेळी त्यांची आई म्हणजे जे वारले त्यांची पत्नी शांत होत्या, अगदी निवांत. त्यांच्या घरातली कुटुंब सगळे शांत. म्हणजे एक मृत्यू घडलेला आहे तर नाही. सद्गुरूंचे पुस्तक ह्याच्या प्रकरणामध्ये ह्याच्या जे प्रकरण आहे, वंदन तुझला यमराज आहे जे प्रकरण आहे, हे प्रकरण सद्गुरू लिहिले. यमराजा आपला शत्रू नाही आहे, तो आपला सोयरा आहे. या दृष्टीने आपण पाहायचं कसं? फक्त ते पुस्तकी ज्ञान नव्हतं, त्याने ते आचरणात आणलं. याकरता लागते ते सद्गुरूंचं मार्गदर्शन, सद्गुरूंचा आशीर्वाद. म्हणून मी का सांगतो आपल्याला की हा अनुभव आहे, हा अनुभव आहे. मी तुम्हाला आता बघा की माणसाच्या जीवनामध्ये समस्या असतात. आता आपले जुने विश्वस्त उमेशजी पांगम आता इथे आहेत. आता सगळ्या गेले 3 दिवस रात्रंदिवस मेहनत करून हे मंडप, त्यांना आवड आहे अशा कामाची, तयार केला इतरांच्या संगतीने. तुम्ही गेल्या 2-3 वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबातल्या जर घटना बघितल्या, त्याची सर्वांना कल्पना असेल नसेल की त्यांच्यासोबत त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे त्यांचे 2 तरुण भाऊ अचानक त्यांचं निधन होतं. त्यांच्या भाऊजा म्हणजे त्यांच्या पत्नी कल्पना आहे, नीता आहे, त्यांना सांभाळणं आणि त्याचबरोबर त्यानंतर त्यांच्या आईचं झालेलं निधन, हे सगळं घडत असताना कुठेही जीवनविद्याच्या कार्यामध्ये त्यांची अडखटी आली नाही, ते थांबले नाहीत. जीवनाचं कार्य त्यांनी चालू ठेवलं. हे होत असताना त्यांना स्वतःलाच बायपास करावी लागली, तरीसुद्धा त्याच्यातून ते अगदी सद्गुरूंच्या कृपेने सहज त्याच्यातून बाहेर पडले आणि आज ते आपला व्यवसाय उत्तम तऱ्हेने करतात. म्हणजे एवढ्या समस्या आहेत कुटुंबामध्ये, पण असं होत असताना सुखी जीवन कसं जगायचं? कारण सद्गुरूंचा आधार, सद्गुरूप्रती शरणागती, सद्गुरूंच्या साधनांचा वापर आणि सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत, सद्गुरू सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. आणि केव्हा अनुभव येतो माहिती आहे का? जेव्हा जीवनात तुमच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, तेव्हाच तुमची परीक्षा असते. आणि ह्या परीक्षेला आपण उतरलं पाहिजे. जर परीक्षेला आपल्याला उतरायचं असेल तर एकच गोष्ट म्हणजे आपल्याला उपयोगी पडते, ती म्हणजे मानसपूजा. आत्ता आपण मानसपूजा केली. ही मानसपूजा खूप उपयोगी पडते. तुम्ही मानसपूजेमध्ये, हरिपाठामध्ये, नामस्मरणामध्ये आणि कार्यामध्ये जेव्हा तुम्ही असता, तेव्हा घरामध्ये दुःख आहे, समस्या आहेत, पण सुखी जीवन कसं जगायचं ह्याची शाळा जीवनविद्या मिशन सोडून कुठेही नाही आहे, फक्त जीवनविद्या मिशन. आणि मी तुम्हाला का उदाहरण सांगतो की हे तुम्हाला कळेल. हा अनुभव आहे. तुमच्या ठिकाणी तुम्हाला दिव्यबोध, दिव्य साधना आहेत, सद्गुरूंच्या साधना शिकवतात. कधीकधी तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, समस्या येतात, तेव्हा सद्गुरूंना तुम्ही हाक मारली ना, सद्गुरूंना हाक मारली त्या अवस्थेमध्ये जाऊन, तर सद्गुरू तुमच्या सोबत आहेत, सद्गुरू तुमच्या बरोबर आहेत, हा तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही करून बघा. पण त्याकरता सद्गुरू शरणागती लागते. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्या आयुष्यात अशी खूप उदाहरणं आहेत, म्हणजे मी सांगायला लागलो तर मला संध्याकाळी सांगायला पाहिजे, एवढी उदाहरणं आहेत.
पण मी एक त्याच्यातलं उदाहरण सांगतो, माझ्या दृष्टीने अत्यंत कठीण. बाकी संसारातल्या अडचणी आहेत ना, त्या मार्ग निघतो माहिती आहे, त्याच्यावर काय करायचं हे सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांगत नाही, परंतु मला एक गोष्ट सद्गुरूंची आठवते. एकदा काय झालं, माझ्या अनेक वेळा मी परदेशात गेलो माझ्या महानगरपालिकेची प्रकल्प करत असताना. ते एकदा मी वॉशिंग्टनला गेलो होतो आणि वॉशिंग्टनला गेलो होतो साधारणपणे 97-96 गोष्ट. तर माझा एक 3 आठवड्यांचं ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग आटोपल्यानंतर मी मुंबईला यायला पाहिजे होतं, पण माझा एक मित्र सॅन फ्रान्सिस्कोला राहतो. तर तो म्हणाला, अरे तू माझ्याकडे ये आणि मग सॅन फ्रान्सिस्कोवरून तू मुंबईला ये, तुझ्याकडे 3-4 दिवस रजा आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर मी वॉशिंग्टनला माझं ट्रेनिंग आटोपल्यानंतर माझं इंटरनॅशनलचं तिकीट होतं. त्यामुळे मला वाटलं की मी वॉशिंग्टन रेल्वे स्टेशन ह्याच्या एअरपोर्टवर इंटरनॅशनल एअरपोर्टला मी गेलो. आता तिथे वेळेत पोचलो. मी तिथे गेल्याबरोबर मला तो म्हणाला की नाही, तुम्ही डोमेस्टिक म्हणजे आतल्या तुम्ही अमेरिकेत फिरणार आहात, तर इथून तुम्हाला जाता येणार नाही. तुम्ही नॅशनल एअरपोर्टला जा, म्हणजे डोमेस्टिक एअरपोर्टला जा आणि तिथून तुम्हाला फ्लाईट मिळेल. तर माझं तिकीट होतं. तुम्हाला नवल वाटेल, ते जे फ्लाईट होतं, म्हणजे माझ्या मित्राला मी सांगितलं होतं, हे सगळे लोक माझी वाट बघत होतात. एक ह्युस्टनला वाट बघत होता, एक सॅन फ्रान्सिस्को वाट बघत होता. आणि मला तिकडे पोचायचं कसं, कारण मी एकदम फॉलिंग शॉर्ट ऑफ टाईम, म्हणजे मला एकदम काठोकाठ झाला होता. पोचायचं कसं विमानतळात. तर मी बाहेर पडलो आणि टॅक्सी पकडली आणि बसलो. तर तो टॅक्सीवाला आहे ना, तो इराणी होता. तो फोनवर बोलत होता. त्यावेळी तिकडे मोबाईल होता त्यांच्याकडे. तो फोनवर बोलत होता. मी म्हटलं, आणि त्याने स्लो लेनमध्ये, अमेरिकेमध्ये लेन असतात ना, 120 किलोमीटर, 180 किलोमीटर, 160 किलोमीटर, 80 किलोमीटर लेन असतात रस्त्याच्या स्पीड. तर हा ना 80च्या स्पीडमध्ये गाडी चालवतो. मी त्याला रिक्वेस्ट केली, म्हटलं आय एम फॉलिंग शॉर्ट ऑफ टाईम, मला पोचायचं आहे तिकडे, माझं चुकलं एअरपोर्टला यायला, तर तू जरा लवकर घे. तर तो त्याच्या लक्षात आलं का, तर म्हटलं हे कारण आहे. त्या इराणी माणसाने आपला फोन बाजूला ठेवला आणि तो फास्ट लेनमध्ये गाडी घेतली. मला वेळेवर तिकडे तो नॅशनल एअरपोर्टवर नेऊन सोडलं. तर हा जो मधला काळ आहे ना, ह्या मधल्या काळामध्ये माझी काय घालमेल झाली असेल हे मी आता वर्णन करू शकत नाही. मग मी काय करावं. मी त्यावेळी खरंच तुम्हाला सांगतो, दिव्यबोध दिव्य साधना ही व्यवहारात वापरता येते हे सद्गुरूंनी फक्त सांगितलेलं मला आठवत होतं. मी दिव्यबोध आणि दिव्य साधना हा तो इराणी जो ड्रायव्हर आहे त्याच्यावर त्याचा प्रयोग केला आणि तिकडे पोचायला प्रयोग केला की मार सुंदर साधना. म्हणजे मला वाटत नाही की एवढी इंटेन्स साधना झाली असेल, कारण माझी परिस्थिती कठीण होती. मला ते विमान पकडायलाच पाहिजे होतं. तो ह्युस्टनमधला माणूस भेटला पाहिजे होता, सॅन फ्रान्सिस्कोला माणूस भेटला पाहिजे होता. आणि मी त्यावेळी अशा साधनेमध्ये राहिलो ना, मला माहीत नाही मी वेळेत पोचलो एअरपोर्टला. मला फ्लाईट वेळेत बसलो. माझ्या बॅगेज आहे ना, ते बरोबर त्याने 2 मिनटात ते टाकलं आणि मी मुक्कामाला पोचलो. मी हा प्रयोग करून बघितला. सद्गुरूंनी म्हणाले होते, मी कधी आयुष्यात माझ्या हा प्रयोग केला नव्हता, पण सद्गुरू एकदा म्हणाले व्यवहारात वापरता येते. म्हटलं बघूया तरी वापरून काय होतं ते. मग मी का सांगतो तुम्हाला की तुम्ही तशी फारशी वापरू नका. अगदी एक्स्ट्रीम कंडिशन आली तर, नाही तर पुण्य खर्च होतं त्याच्यात. पण उत्तम साधक व्हा. म्हणजे जर परिस्थिती आली तर सद्गुरूंच्या धावा करा. सद्गुरू तुमच्या बरोबर आहेत, मी तुम्हाला 100% सांगतो. तर हे जे अनुभव आहेत माणसाच्या जीवनामधले, हा सद्गुरूंचा महिमा आहे. आणि सद्गुरूंचा महिमा अगाध आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. मी कितीतरी तुम्हाला त्यांचे अनुभव सांगेन सद्गुरूंचे, की सद्गुरूंबरोबर 10 वर्ष अध्यक्ष असल्यामुळे बरंच सद्गुरूंबरोबर कार्य केलं. आणि कार्य करत असताना आम्ही काय अशा गोष्टी घडत गेल्या की त्याचा तुम्हाला मी आज कथन करायचं म्हटलं तर एक मोठं असं पूर्ण लेक्चर द्यावं लागेल, एवढ्या गोष्टी आहेत. पण मी तुम्हाला एवढंच खात्रीपूर्वक सांगू शकतो की सद्गुरूवर विश्वास असला पाहिजे. एका ठिकाणी रामदास स्वामी काय म्हणतात ते सद्गुरूविषयी ते तुम्हाला सांगतो. म्हणजे जाणतेने सद्गुरू भिजे, त्याने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संचित भरती. म्हणजे आपण जाणीवपूर्वक सद्गुरू शरणांगत जर गेलो ना, आयुष्यामध्ये तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि ही जर गोष्ट लक्षात घेतली तर सगळ्या संतांचं तेच म्हणणं आहे, सगळ्या विचारवंतांचं ते म्हणणं आहे की सद्गुरूंचा महिमा अगाध आहे.
आणि म्हणून ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर एक संत रामदास स्वामी फार सुंदर शब्दामध्ये ते सांगतात की सद्गुरूविषयीच वाक्य आहे ते, कारण मनाच्या श्लोकामधलं आहे जे जे म्हणून ते लिहिलं आहे ते सद्गुरूंना अपेक्षित सद्गुरू धरूनच ते लिहिले आहे. तर ते असं म्हणतात, जयानारा रामविश्वास नाही. म्हणजे या ठिकाणी जेव्हा ते राम म्हणतात तेव्हा सद्गुरूच म्हणत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर समर्थ काय म्हणतात, ज्या नरा रामविश्वास नाही त्या पामरा बाधे सर्व काही. महाराज तो, बघा, महाराज तो स्वामी कैवल्य दाता वृथा वाहणे देह संसार चिंता. व सद्गुरूंचं महत्त्व संत रामदास स्वामींनी काय सुंदर शब्दात सांगितलं आहे, अतिशय सुंदर शब्दामध्ये. म्हणजे ते असं म्हणतात की अतिशय सुंदर, म्हणजे जया नरा रामविश्वास नाही, तुमचा सद्गुरूचा विश्वास नसेल, सद्गुरूप्रती आपण शरणांगत नसू, सद्गुरूप्रती आपला आदर नसेल, सद्गुरूंनी जे करायला सांगितलं आहे, ज्या साधना दिल्यात त्या प्राथमिक असतील नाही त्या ॲडव्हान्स असतील, त्या साधना अगदी प्राथमिक स्वरूपाच्याही असतील, त्याला आपण साधना जी म्हणतो ती अगदी उपासना प्रकारची असं म्हणा, त्या आपण केल्या पाहिजेत. आणि जर त्याचा विश्वास नाही, त्या नरा बाधे सर्व काही, मग त्याला प्रश्नच प्रश्न आहेत, त्याला समस्याच समस्या आहेत, त्याला अडचणीच अडचणी आहेत, कारण सद्गुरूवर विश्वास नाही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता. ते काय म्हणतात, सद्गुरू कोण आहे, महाराज महादेव. काल सद्गुरू प्रबोधनानं म्हणाल नाही काय की तो महादेव आहे आणि आपण देव आहोत. तो महादेव आहे. हा जो महादेव आहे तो कैवल्यदाता, स्वामी कैवल्यदाता. म्हणजे तो स्वामी जो आहे ना तो माझ्या ठिकाणीच आहे. स्व आणि मी याचा संबंध आहे, तो माझ्या ठिकाणीच आहे. महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथा वाहणे देह संसार चिंता. काय काळजी करायची, देहाविषयी तुम्हाला काळजी करायची, काळजी घ्या. संसाराची काळजी करू नका, संसारात काळजी घ्या. कशी घ्यायची त्याकरता हे सगळे ग्रंथ आहेत, आपण लक्षात घ्या. म्हणून किती बोलावं तेवढं कमी. मी आपणाला एवढीच विनंती करेन की आज गुरुपौर्णिमा आहे, मगाशी आपल्याला आवाहन केल्याप्रमाणे आपण सद्गुरूंचे ग्रंथ आपण जरूर घ्यावेत आणि सद्गुरू महिमा अगाध कसा आहे याचा अनुभव घ्यावा अशी आपणाला विनंती करतो. धन्यवाद. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.